श्री स्वामी समर्थ सर्वांना। आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिवाळी लक्ष्मीपूजन कसे करावे याविषयीची अगदी थोडक्यात साधी सोपी माहिती बघणार आहोत। 2025 मध्ये 21 ऑक्टोबर मंगळवार या दिवशी लक्ष्मीपूजन केले जाणार आहे। या दिवशी लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त हा संध्याकाळी 6:10 पासून ते 8:40 असणार आहे। या वेळेमध्ये आपण लक्ष्मीपूजन करायचे आहे। ज्यांना शक्य नाही त्यांनी 6 वाजेपासून ते 10 वाजेपर्यंत तुम्ही लक्ष्मीपूजन केले तरी चालेल। लक्ष्मीपूजन करण्यासाठी घर स्वच्छ करून घ्यायचं आहे। सर्वत्र गोमतीर गुलाब पाणी शिंपडून घ्यायचं आहे। जिथे तुम्ही देवपूजा करणार आहात त्या ठिकाणी जिथे तुम्ही पूजा मांडणार आहात ती जागा तुम्हाला स्वच्छ करून घ्यायची आहे। गोमूत्र गुलाब पाणी शिंपडून ती जागा तुम्हाला पुसून घ्यायची आहे। तिथे तुम्हाला एक पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे। त्यावर स्वच्छ नवीन वस्त्र तुम्हाला अंथरून घ्यायचं आहे। त्यानंतर दोन्ही बाजूला आपल्याला 2 समया प्रज्वलित करण्यासाठी घ्यायच्या आहे। यामध्ये जोड वात घालायची, तेल घालायचं आहे। यानंतर बघा तुम्ही पूजा करण्यासाठी चौरंग घ्या, पाट घ्या किंवा तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही पूजाही मांडू शकतात। त्यानंतर या दिवशी पूजा करण्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। दिवा प्रज्वलित करून दिव्याची हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करून पूजा करून घ्या। हे दीपदेवता मी तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करत आहे असे छोटे छोटे मराठीत मंत्र म्हणत जा। शुभं करोती म्हणा आणि दिव्याची पूजा करून घ्या। दिव्याला नमस्कार करा। यानंतर आपल्याला गणपती बाप्पांचं पूजन करायचं आहे। कोणतीही पूजा गणपती बाप्पांच्या पूजेने करायची असते। आता तुमच्याकडे जर का माता लक्ष्मीचा फोटो असेल तर तुम्ही माता लक्ष्मीचा फोटो पाठीमागे ठेवू शकतात। श्रीहरी भगवान विष्णू माता लक्ष्मी गणपती बाप्पा यांचा एकत्रित फोटो असेल तर तो फोटो देखील तुम्ही पाठीमागे ठेवायचा आहे। यानंतर आपल्याला आचमन करायचं असतं। आता आचमन आपण आपल्या शरीराच्या शुद्धीकरणासाठी करत असतो। आचमन करण्यासाठी तुम्हाला एक तामण घ्यायचं आहे, पाणी घ्यायचं आहे। डाव्या हाताने उजव्या हातात आपल्याला 3 वेळा पाणी टाकायचं आहे। पहिल्यांदा ओम केशवाय नमः, दुसऱ्यांदा ओम माधवाय नमः म्हणायचं, तिसऱ्यांदा ओम नारायणाय नमः म्हणायचं आणि 3 वेळा हे पाणी पिऊन घ्यायचं। चौथ्यांदा हातात पाणी घ्यायचं, हळदी कुंकू अक्षदा फूल टाकायचं आणि ओम वासुदेवाय नमः म्हणत हे पाणी आपल्याला तामणात सोडायचं आहे। या पद्धतीने आचमन करायचं। त्यानंतर आपल्याला संकल्प सोडायचा आहे। संकल्प सोडताना हातात पुन्हा पळीभर पाणी घ्या, हळदी कुंकू अक्षदा टाका, आपलं नाव बोला, गोत्र बोला। त्यानंतर आपण कोणती पूजा करत आहोत, कोणत्या वेळेत करत आहोत, कशासाठी करत आहोत आपल्याला आपल्या भाषेमध्ये हे अगदी साध्या सोप्या पद्धतीने बोलायचं आहे। आता लक्ष्मीपूजन ही पूजा करण्याच्या अगोदर आपल्याला दरवाजाच्या बाहेर रांगोळी काढायची आहे, अंगणात रांगोळी काढायची आहे, दिवे प्रज्वलित करून घ्यायचे आहे। मुख्य दरवाजाच्या बाहेर पंती लावून घ्यायची, तुळशी पुढे दिवा लावायचा। त्यानंतर आपल्याला घरात सर्वत्र दिवे लावून घ्यायचे, म्हणजेच लाईट सर्वत्र लावायची आहे। त्यानंतर पूजेला सुरुवात करायची। पूजा करण्यासाठी सर्व साहित्य एकत्र एकाच ठिकाणी गोळा करून घ्यायचं, म्हणजे पूजा करताना मध्ये मध्ये उठावा लागणार नाही। आता यानंतर सर्वात अगोदर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे। या दिवशी माता लक्ष्मी, कुबेर देवता, गणपती बाप्पा यांची खास करून पूजा केली जाते। आता आपल्याला जोड विड्याची पानं ठेवून घ्यायची आहे। यावर आपल्याला देवतांची पूजा मांडायची आहे। गणपती बाप्पांची मूर्ती तुमच्याकडे असेल तर ती तामणात घ्या। गणपती बाप्पा नसेल तर गणपती बाप्पांचं प्रतीक म्हणून एक सुपारी तुम्हाला तामणात घ्यायची आहे। यावर तुम्हाला 5 पळ्या किंवा 7 पळ्या किंवा 11 पळ्या शुद्ध पाणी टाकायचं आहे। यानंतर पंचामृत किंवा दूध तुम्हाला टाकायचं आहे आणि पुन्हा स्वच्छ पाणी टाकायचं आहे। गणपती बाप्पांची पूजा करत असताना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा हा मंत्र म्हणा किंवा ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः हा मंत्र म्हणा किंवा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करत तुम्ही अभिषेक करू शकतात। यानंतर अभिषेक करून झाल्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती उचलून घ्यायची आहे, कोरड्या कपड्याने स्वच्छ करायची आणि यानंतर जोड विड्याच्या पानावर थोडेसे तांदूळ ठेवून यावर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून घ्यायची आहे। यानंतर आपल्याला कलश स्थापना करायची आहे। आता कलशाची स्थापना करण्यासाठी आपल्याला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे। यामध्ये 1 रुपयाचं नाणं, 1 सुपारी
हळदी, कुंकू, अक्षता आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत. यावर आपल्याला 5 नागलीची किंवा विड्याची किंवा आंब्याची पानं ठेवून घ्यायची आहे. आता 5 विड्याची पानं ठेवल्यानंतर आपल्याला यावर 1 नारळ ठेवायचा आहे. नारळ आणल्यानंतर तो अगोदर स्वच्छ धुवून घ्या किंवा जे पूजेचं साहित्य आपण आणतो त्यावर आपल्याला गुलाब पाणी शिंपडून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्या वस्तू पूजेमध्ये वापरायच्या आहेत. यावर आपल्याला कलशावर आपल्याला 5 कुंकवाने हुब्या बोटं ओढून घ्यायचे आहेत. खालून वरच्या दिशेने आपल्याला कुंकवाने 5 बोटं उमटवून घ्यायचे आहे. त्यानंतर तुम्ही पाठीमागच्या बाजूने 1 कुंकवाने स्वस्तिक देखील काढू शकतात. यानंतर थोडेसे तांदूळ ठेवून यावर आपल्याला हा कलश ठेवून घ्यायचा आहे. यानंतर आपल्याला कुबेर देवतांची पूजा करायची आहे. त्याचप्रमाणे माता लक्ष्मीची देखील पूजा करायची आहे. माता लक्ष्मीच्या मूर्तीवर देखील आपल्याला याच पद्धतीने स्वच्छ पाणी, पुन्हा पंचामृत, पुन्हा स्वच्छ पाणी असं 5 वेळा किंवा 11 वेळा करत लक्ष्मी मातेचा कुठलाही बीज मंत्र म्हणत आपल्याला लक्ष्मी व माता लक्ष्मीला पाण्याने पंचामृताने अभिषेक घालून घ्यायचा आहे. यानंतर आपल्याला कुबेर देवतांच्या नावाने 1 सुपारी घ्यायची आहे. आपल्याला या सुपारीला देखील याच पद्धतीने अभिषेक घालून घ्यायचा आहे. अभिषेक घालताना तुम्ही ओम कुबेराय नमः किंवा ओम कुबेर देवताय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी कुबेर देवतांची पूजा करण्याला देखील विशेष महत्त्व आहे. यानंतर बघा, थोडेसे तांदूळ ठेवून आपल्याला कुबेर देवतांची सुपारी देखील ठेवायची आहे. आणि यानंतर आपल्याला सर्व देवतांची प्रतीक म्हणून 1 सुपारी पुन्हा तामणात घ्यायची आहे. याला देखील पाण्याने पंचामृताने पुन्हा त्याच पद्धतीने अभिषेक घालायचा आहे. आणि पुन्हा आपल्याला ही सुपारी देखील जोड विड्याच्या पानावर थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर ठेवून घ्यायची आहे. आता 1 सुपारी आपण कुबेर देवतांचं प्रतीक म्हणून ठेवली आहे आणि दुसरी सुपारी आपण सर्व देवतांची प्रतीक म्हणून ठेवली आहे. यानंतर आपल्याला तुमच्याकडे जर का 5 फळं असतील तर ती 5 फळं तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवून घ्यायची आहे. आता ह्या सर्व देवतांना आपल्याला हळदी, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे. मराठीत छोटे छोटे मंत्र म्हणत तुम्ही ही पूजा करायची आहे. त्यानंतर कलशाची देखील पूजा करायची आहे. कलशाला देखील हळदी, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करून घ्यायचं आहे. पूजा करताना हे कलश देवता मी तुम्हाला हळदी, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करत आहे असा थोडक्यात मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. त्यानंतर माता लक्ष्मीला देखील हळदी, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करून घ्या. माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप करत माता लक्ष्मीची या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे. हे माता लक्ष्मी, मी तुम्हाला हळदी, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करत आहे असं आपल्याला म्हणायचं आहे. यानंतर या दिवशी माता लक्ष्मीला कमळाचं फूल आवर्जून अर्पण करायचं आहे किंवा गुलाबाचं फूल देखील तुम्ही अर्पण करू शकतात. माता लक्ष्मीला कमळाचं फूल अतिशय प्रिय आहे. शक्य झाल्यास आवर्जून त्यांना तुम्ही ते अर्पण करा. त्यानंतर आपल्याला बघा कुबेर देवतांची पूजा करायची आहे आणि मग आपल्याला सर्व देवतांची प्रतीक म्हणून जी सुपारी ठेवली आहे त्याची देखील पूजा करायची आहे. ओम कुबेर देवताय नमः मंत्र म्हणा किंवा हे कुबेर देवता, मी तुम्हाला हळदी, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करत आहे असा मंत्र म्हणा. त्याचप्रमाणे आपल्याला ह्या सुपारीची देखील पूजा करून घ्यायची आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजा करायची आहे. त्यानंतर गणपती बाप्पांना गोड खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून घ्या. नैवेद्याभोवती 3 वेळा पाणी फिरवून घ्या. यानंतर आपल्याला ज्या लक्ष्मीकारक आपल्याकडे वस्तू असतील त्या वस्तू ठेवायच्या आहे. मग तुम्ही पैसे ठेवू शकतात. या दिवशी धण्याची पूजा करण्याला देखील विशेष महत्त्व आहे. एका वाटीत धणे घेऊन याची देखील आपल्याला हळदी, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करून पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर तुमच्याकडे जर का काही सोन्याचे डाग असतील किंवा तुमच्याकडे चांदीचा सिक्का असेल किंवा तुम्ही एखादा नवीन डाग किंवा एखादी नवीन सोन्याची वस्तू विकत आणली असेल त्याची देखील तुम्हाला इथे पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर या दिवशी या पद्धतीचे आपल्याला 5 मडके, काही ठिकाणी बोळके म्हणतात, हे घेऊन यायचे आहे. यामध्ये आपल्याला लाया बत्तासे भरायचे आहेत आणि याची देखील आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे. त्यानंतर एका वाटीत या ठिकाणी मी नाणी ठेवली आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही देखील नाणी ठेवू शकतात. त्यानंतर तुमच्याकडे जर का श्रीयंत्र असेल, कुबेर यंत्र असेल तर ते देखील तुम्हाला जोड विड्याच्या पानावर थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर ठेवून त्याची देखील तुम्हाला हळदी, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करून पूजा करायची आहे. म्हणजेच काय, आपल्याकडे ज्या ज्या लक्ष्मीकारक वस्तू आहे
त्या सर्व वस्तूंची आपल्याला पूजा करायची आहे। तुमच्याकडे पिवळ्या कवड्या असतील, लक्ष्मी कवडी असेल तर त्या देखील तुम्हाला पूजेमध्ये या ठिकाणी ठेवून घ्यायच्या आहे। त्यानंतर या दिवशी आपल्याला पंत्या प्रज्वलित करायच्या आहे। या ठिकाणी 5 पंत्या मी प्रज्वलित करणार आहे। यामध्ये तेल घालून घ्यायचं, जोड वात घालून घ्यायची आणि त्यानंतर ह्या पंत्या तुमच्याकडे पद्धत असेल तर तुम्ही बोळक्यावर ठेवा, मडक्यावर ठेवा किंवा तुम्ही खाली तुमच्या पद्धतीनुसार ह्या पंत्या ठेवल्या तरी चालेल। आता ह्या पंत्या देखील आपल्याला प्रज्वलित करून घ्यायच्या आहे। यानंतर आपल्याला या बोळक्यांना, मडक्यांना हळदी, कुंकू, अक्षता, एक फूल अर्पण करून घ्यायचं आहे। व्हिडिओ थोडा मोठा होईल परंतु संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। व्हिडिओ बघायला आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। आता पूजा तुम्ही तुमच्या पद्धतीनुसारच करायची आहे। पूजा करताना थोडाफार बदल इकडे तिकडे होऊ शकतो, परंतु आपल्या घरात ज्या पद्धतीने पूजा केली जाते त्याच पद्धतीने आपल्याला ही पूजा करायची आहे। आता पूजा करून झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दूध, साखर, खडी साखर याचा नैवेद्य दाखवायचा आहे, बत्तासेचा नैवेद्य दाखवायचा आहे। त्यानंतर या दिवशी केरसुणी, आपण जो झाडू आणतो, जी केरसुणी आणतो त्याला लक्ष्मी स्वरूप मानून या दिवशी त्याची देखील पूजा केली जाते। झाडू आणल्यानंतर अगोदर त्यावर थोडंसं पाणी शिंपडून घ्या। त्यानंतर ह्या लक्ष्मीला देखील हळदी, कुंकू, अक्षता, लाह्या, बत्तासे ठेवून याची देखील पूजा करून घ्यायची आहे। त्यानंतर तुमच्या जर का कामातली एखादी हिशोबाची वही असेल, जर का तुमच्या दुकानातलं काही आणखीन एखादं बुक असेल ते देखील तुम्ही या ठिकाणी पूजेमध्ये ठेवू शकतात। यानंतर आपण जे घरात फराळचं बनवतो याचा देखील नैवेद्य ह्या पूजेमध्ये ठेवला जातो। आता तुम्ही जर का घरात पुरणपोळीचा स्वयंपाक केला असेल तर हा नैवेद्य तुम्ही नंतर दाखवला तरी चालेल, अगोदर पूजा करून घ्यायची आहे। या दिवशी खास करून माता लक्ष्मीला पुरणपोळीच्या स्वयंपाक करून याचा नैवेद्य दाखविला जातो। त्यानंतर आपल्याला जोड पानाचा विडा देखील ठेवायचा आहे। यावर 1 रुपयाचं नाणं, खारीक, खोबरं, हळकुंड, सुपारी आणि बदाम या वस्तू ठेवायच्या आहे। त्यानंतर संपूर्ण पूजेला आपल्याला धूप प्रज्वलित करून याने ओवाळून घ्यायचं आहे। त्यानंतर दिव्याने ओवाळून घ्यायचं आहे। पूजेमध्ये आपल्याला 1 लोटाभर पाणी देखील ठेवायचं आहे। आता ही पूजा मांडण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी वेगळी असू शकते, तुम्ही तुमच्या पद्धतीने पूजा मांडणी करायची आहे। यानंतर आपल्याला कापूर प्रज्वलित करायचा आहे। दिवा घेऊन दिव्याने संपूर्ण पूजेला ओवाळून घ्यायचा आहे। यानंतर घरातील सर्वांनी एकत्र येऊन माता लक्ष्मीची आरती करायची आहे। तुम्ही गणपती बाप्पांची आरती करा, माता लक्ष्मीची आरती करा, नंतर घालीन लोटांगण प्रार्थना म्हणा। यानंतर आपल्याला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि आपल्याकडनं जर का पूजा करताना काही चूक झाली असेल तर त्याबद्दल क्षमा प्रार्थना करा असं म्हणायचं आहे। घरात नेहमी आनंद असू द्या, घरात सुख समृद्धी ऐश्वर्य नांदू द्या, घरातलं वातावरण हे चांगलं असू द्या, घरात तुम्ही स्थायी स्वरूपात राहा अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे। आणि यानंतर स्वयंपाक झाल्यावर आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे। आता ही संपूर्ण पूजा करून झाल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीच्या आनंदात फटाकडे उडवायचे असतात। आपण थोडेसे फटाकडे हे माता लक्ष्मीची पूजा झाल्यानंतर घराच्या बाहेर उडवायचे आहे। अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला ही पूजा करायची आहे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी ही पूजा उचलायची असते। संपूर्ण रात्रभर ही पूजा अशीच ठेवायची आहे। या ठिकाणी जे आपण खाण्याच्या वस्तू ठेवल्या असतील त्या आपल्याला झाकून ठेवायच्या आहे। जो आपण नैवेद्य दाखवला आहे हा नैवेद्य आपण घरातल्यांनी खाऊन घ्यायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर अंघोळ केल्यानंतर आपल्याला अगदी साध्या सोप्या पद्धतीने उत्तर पूजा करून ही पूजा उचलून घ्यायची आहे। उत्तर पूजा करताना दिवा प्रज्वलित करून घ्या।